कन्या राशीच्या लोकांनो, सावधान राहा, कारण आता सुरू होतोय तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा बदलाचा काळ। 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 हे फक्त काही दिवस नाहीत, हे नशिबाला हलवून टाकणारे 120 दिवस आहेत, जिथं ग्रह, नक्षत्र आणि काळ सर्व मिळून तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय लिहिणार आहेत। ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमचं मौन दुर्बलतेसारखं समजलं, तेच लोक आता थक्क होऊन पाहतील जेव्हा तुम्ही अपयशातून उठून सिंहासन गाठाल। हा काळ तुम्हाला 2 पर्याय देणारा आहे, एक म्हणजे हार मानून बसणं आणि दुसरा म्हणजे स्वतःचं साम्राज्य उभं करणं। गुरु, शनी आणि केतू या तीनही ग्रहांची त्रिकोणी दृष्टी कन्या राशीला एकाच वेळी परीक्षा आणि आशीर्वाद दोन्ही देणार आहेत। बघा, 11 नोव्हेंबर नंतर काहींच्या आयुष्यात गूढ वादळ येतील, काहींच्या आयुष्यात अदृश्य हाताने मदत मिळेल, काहींच्या कुंडलीत प्रचंड विस्फोटक ऊर्जा जागृत होईल, ज्याच्यामुळे जुने रेकॉर्ड तुटतील आणि नवं नशीब तयार होईल। कन्या राशी, तुम्हाला हा काळ डरवण्यासाठी नाही तर जगवण्यासाठी आला आहे। तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात झोपलेली शक्ती, बुद्धी आणि आत्मविश्वास आता प्रकट होणार आहे। हे 120 दिवस तुमच्या कर्माचा परीक्षा काळ आहे, पण हाच काळ तुम्हाला सावलीतून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे। आता जाणून घ्या, कन्या राशीच्या या विस्फोटक बदलाच्या काळात काय होणार आहे तुमच्या आयुष्यात, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सावधान राहावं लागेल आणि कोणत्या दिवशी तुमचं नशीब रेकॉर्ड तोडून उंच झेप घेईल। चला तर मग सुरू करूया हा दैवी प्रवास। 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 कन्या राशीचा पुनर्जन्माचा काळ। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भक्तांनी हा व्हिडिओ मनापासून लाईक करून सबस्क्राईब करा व जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्ताला व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहाल, त्या भक्तावर स्वामींचा आनंदाचा आशीर्वाद होईल। बदलाची सुरुवात 11 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे। बघा, कन्या राशीच्या मित्रांनो, 11 नोव्हेंबरपासून तुमच्या आयुष्यात अदृश्य बदलांची लाट सुरू होणार आहे। ही लाट दिसणार नाही, पण जाणवणार मात्र नक्कीच आहे। जसे वाऱ्याच्या झुळकीत एखादं पान थरथरतं, तसंच तुमच्या मनात, करिअरमध्ये आणि नातेसंबंधांमध्ये एक सूक्ष्म पण प्रभावी हालचाल सुरू होईल। ग्रहस्थितीचे संकेत आहेत की 11 नोव्हेंबरच्या सुमारास बुध तुमच्या राशीतच विराजमान आहे आणि शनी तुमच्या 5म भावावर दृष्टी ठेवतोय। याचा अर्थ जीवनाच्या रंगमंचावर तुम्ही आता मुख्य भूमिका साकारायला तयार आहात। जुने प्रयत्न जे आत्तापर्यंत फळ देत नव्हते, ते अचानक परिणाम दाखवायला सुरुवात करतील। काही लोकांना नवीन नोकरीची किंवा प्रोजेक्टची संधी मिळेल, विद्यार्थ्यांना कठीण विषयांवरती प्रभुत्व मिळू लागेल आणि कलाकारांना, शिक्षकांना, लेखकांना लोकांच्या मनात स्थान मिळेल। पण या सुरुवातीच्या काळात एक मोठा धडा आहे। गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे, कारण बुध तुम्हाला गती देईल, पण शनी विचारशीलता मागेल। आर्थिक बदल होतील। नोव्हेंबरचा मध्य ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या भावात शुक्र आणि सूर्य यांची युती होते, त्यामुळे धनाच्या क्षेत्रात चैतन्य निर्माण होईल। जुने कर्ज कमी होऊ शकते, अडकलेले पैसे परत येऊ शकतात, काहींना अतिरिक्त इन्कम सोर्स मिळू शकतो, जसे की फ्रिल स्किनिंग, साईड बिझनेस किंवा अचानक बोनस। पण या काळात जास्त लोभ टाळा, कारण ज्योतिषशास्त्रानुसार बुध शुक्राची ही युती धनाचा प्रवाह वाढवते, पण खर्चही वाढवते। म्हणूनच संयमाने गुंतवणूक करा, कारण पुढचा टप्पा डिसेंबर अखेर मोठ्या वित्तीय बदलांचा आहे। बघा, नातेसंबंध आणि भावनिक परिवर्तन तुमच्या आयुष्यात होणार आहे। 11 नोव्हेंबर नंतरचा चंद्राचा प्रभाव हा 7म भावावर वाढतो, म्हणून नातेसंबंधांमध्ये भावनिक ओढताण होऊ शकते। जोडीदाराशी संवाद वाढेल, पण लहान गैरसमज मोठे रूप घेऊ शकतात। काहींना जुना मित्र किंवा प्रिय व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल आणि काहींसाठी एखादी नवीन ओळख हळूहळू नात्यात रूपांतरित होईल। बघा,
येथे एक महत्त्वाची सावधगिरी, भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण शब्द बाणासारखे असतात, एकदा उच्चारले तर परत आणता येत नाहीत. मनस्थिती आणि आरोग्य. या काळात कन्या राशीच्या जातकांची मानसिक ऊर्जा खूप प्रखर राहील. तुमचं मन प्रत्येक गोष्ट नीट पाहू लागेल, तपासू लागेल, विश्लेषण करेल. पण त्याचवेळी थकवा आणि निद्रानाश हळूहळू वाढू शकतो. म्हणूनच ध्यान, योग किंवा साधना सुरू करा. झोपेचं वेळापत्रक ठेवा. शरीर आणि मन दोनही संतुलित ठेवा. शरीर तुम्हाला सतत संदेश देत असतं. जर मन थकलेलं असेल तर शरीरही दुर्बल होतं आणि या काळात तुमचं आरोग्य पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, दैवी संकेत तुम्हाला मिळू शकतात. 11 नोव्हेंबरपासून तुम्हाला विश्वाकडून छोटे छोटे संकेत मिळू लागतील. कधी स्वप्नांतून, कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दांतून, कधी एखाद्या अनपेक्षित घटनेतून. हे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण हेच संकेत तुम्हाला डिसेंबरच्या महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत नेतील. ज्या लोकांवर तुम्हाला विश्वास नाही त्यांच्याकडूनच कधीकधी दैवी मदत मिळू शकते. म्हणून मन उघडं ठेवा. बघा, कन्या राशीच्या मित्रांनो, 11 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर हा काळ तुमच्या जीवनात जागृती निर्माण करणार आहे. हा काळ जरी हळू, शांत आणि विचारमग्न वाटला तरी याच काळात तुमच्या भविष्याचा पाया रचला जातोय. संयम ठेवा, कारण सुरुवात लहान असेल पण परिणाम प्रचंड असेल. विस्फोटाचा टप्पा डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्यपर्यंत असेल. कन्या राशीच्या मित्रांनो, डिसेंबरचा शेवट आणि जानेवारीची सुरुवात हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्याचा प्रचंड विस्फोटक टप्पा. 11 नोव्हेंबरपासून सुरू झालेली बदलांची लाट आता गती घेत आहे आणि ती थांबवणं शक्य नाही. यावेळी ग्रह तुमच्या कुंडलीत जणू काही वीज कोसळवणार आहे, पण तीच वीज नष्ट करायलाही तुम्हाला ठाम राहिले पाहिजे. बघा, ग्रहस्थितीचे प्रभाव तुमच्या आयुष्यात खूप होतील, त्यामुळे विस्फोटाची शक्यता आहे. 26 डिसेंबर 2025 रोजी गुरु मार्गी होऊन कन्या राशीच्या 6व्या भावात प्रवेश करेल आणि त्या क्षणी शनी आणि बुधाची दृष्टी त्याच्यावर पडेल. ही स्थिती म्हणजे कर्माचा विस्फोट. ज्याने प्रामाणिक काम केलं त्याला आशीर्वाद मिळेल. ज्याने फसवणूक, ढोंग किंवा खोटेपणा केला त्याला आता परीक्षेला सामोरं जावं लागेल. हा काळ सांगतो, जे भोगलं आहेस तेच आता उगवणार आहे. तसेच करिअर आणि व्यवसायातील प्रत्येक टप्प्यात उलथापालथ होणार आहे. काही कन्या राशीच्या लोकांना या काळात अचानक जबाबदारी किंवा प्रमोशन मिळू शकतं, पण काहींना कामाचं ओझं, तणाव आणि स्पर्धा वाढलेली जाणवेल. नोकरी बदलण्याची, नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याची किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी येईल, पण ती संधी धोक्याचीही असू शकते. सावधान रहा, कारण गुरु मार्गी असताना तुमचं नशीब साथ देईल. पण शनी सांगतो, जो घाई करतो तो संकट ओढावतो. तुमचा बुद्धी आणि निर्णय शक्ती हेच या काळातील सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रातील विस्फोटक बदल तुमच्या आयुष्यात घडतील. बघा, डिसेंबरच्या अखेरीस आर्थिक दृष्टीने मोठा हल्लाकल्लोळ संभावतो. काहींच्या हातात अचानक मोठे पैसे येतील, जुने देणे परत मिळेल किंवा स्थानावर जी काही आपली मालमत्ता होती त्यातून फायदा होईल. पण काही कन्या राशी लोकांसाठी हा काळ अचानक खर्च, दंड किंवा गुंतवणुकीतील नुकसानाचा इशारा सुद्धा देतो. ग्रह स्पष्ट सांगतात, फायदा मिळाला म्हणून आनंदात वेड होऊ नका आणि नुकसान झालं म्हणून निराशही होऊ नका, कारण दोनही गोष्टींमागे एकच हेतू आहे, तुमचं आर्थिक जे नशीब आहे ते पुन्हा शुद्ध करायचं. नातेसंबंधांचा विस्फोटक भाव तुमच्या आयुष्यात होईल. भावनिक चाचणीचा हा काळ आहे. हा काळ कन्या राशीच्या हृदयासाठी सर्वात संवेदनशील आहे. ग्रह सांगतात, भावनांचा ज्वालामुखी उफाळेल. जोडीदाराशी सुसंवादात चढ उतार वाढतील. काही जुने गैरसमज पुन्हा वर येतील. काहींसाठी क्लोज रिलेशनमध्ये अंतर निर्माण होऊ शकतो, पण लक्षात ठेवा, ज्या नात्याचा पाया सत्य आणि श्रद्धेवर आहे ते नाते या वादळातून अधिक मजबूत होईल. हा काळ तुम्हाला शिकवेल, प्रेम म्हणजे अधिकार नाही, समजूत आणि संयम. आरोग्य आणि मानसिक ऊर्जा या काळामध्ये तुमची प्रचंड वाढेल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून केतूचा प्रभाव आरोग्य भावावर वाढेल.
त्यामुळे थकवा, डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा चिडचिड वाढू शकते. परंतु याच काळात योग्य ध्यान आणि शांत वेळ तुमच्यासाठी औषधासारखे काम करतील. सकाळी सूर्योदयाच्या वेळी थोडं सूर्यनमस्कार करा. ध्यान करताना ओम बुधाय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. हे तुमच्या मनाला स्थिरता आणि स्पष्टता देईल. बघा, या काळात तुम्हाला दैवी संकेत मिळतील जे पुनर्जन्माची तुम्हाला आठवण देतील. ग्रह सांगतात डिसेंबर अखेर ते जानेवारीच्या मध्ये हा काळ म्हणजे जुनं मिटवून नव्याला सुरुवात करण्याची तयारी. काहीतरी तुमच्या जीवनातून कायमचं निघून जाईल. कदाचित नाती, कदाचित सवयी किंवा कदाचित जुनं विचार विश्व, आणि त्याच जागी निर्माण होईल एक नवं. तुम्ही अधिक जागृत, अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण व्हाल. कन्या राशीच्या मित्रांनो, हा काळ तुम्हाला तोडायला नाही तर घडवायला आला आहे. जसे सुवर्ण तापवले की शुद्ध होते, तसंच हा काळ तुम्हाला परीक्षेतून नेऊन शुद्ध आत्मविश्वासाने उजळवेल. लक्षात ठेवा, जिथे विस्फोट होतो तिथूनच पुनर्जन्म सुरू होतो. पुनर्जन्माचा काळ फेब्रुवारी ते मार्च 2026 पर्यंत असणार आहे. कन्या राशीच्या मित्रांनो, आता हा काळ बदललाय. डिसेंबर जानेवारीच्या वादळानंतर आता तुमच्या आयुष्याच्या आकाशात सूर्य पुन्हा उगवतोय. हा काळ म्हणजे नव्या जन्माचा आरंभ, नव्या यशाचा पाया आणि नव्या आत्मविश्वासाचा विस्फोट. बघा, यावेळेस तुमची ग्रहस्थिती ही प्रकाशाकडे वाटचाल करते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्य आणि बुध तुमच्या कर्मभावात युती करतात. याला ज्योतिषामध्ये बुद्धादित्य योग असे म्हणतात. हा योग तुम्हाला अफाट आत्मविश्वास, जबरदस्त निर्णय शक्ती आणि जगायला स्वतःचं अस्तित्व देतो. याच क्षणी गुरुची सप्तम भावावरची दृष्टी सक्रिय होते. म्हणजे तुमचं भाग्य आता कर्माच्या प्रकाशाशी जोडलं जाते. कर्म करा आणि फळ आपोआप मिळवा. बघा, याच टायमात करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्ही नवीन शिखरांकडे झेप घ्याल. कन्या राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी ते मार्च म्हणजे रिसेट बटन आहे. बघा, हे रिसेट बटन दाबल्यासारखे तुमच्या आयुष्यात बदल घडतील. डिसेंबरमध्ये ज्या संधी अर्धवट राहिल्या होत्या त्या आता पुन्हा जिवंत होतील. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा वाढेल. जुने प्रोजेक्ट यशस्वी होतील. नवीन क्लायंट्स किंवा सहकारी तुमच्यावरती विश्वास ठेवतील. व्यवसायात भागीदाराचे नवे दरवाजे उघडतील. गुरु आणि बुध यांची संयुक्त ऊर्जा तुमच्यात कौशल्य आणेल. काही कन्या राशीच्या लोकांना विदेशी कामाच्या किंवा ऑनलाईन प्रोजेक्टच्या संधी मिळतील. हा काळ यशाचा बीज पेरण्यासाठी आहे. जे काम सुरू कराल त्याची वाढ दीर्घकालीन असेल, मात्र गर्व टाळा. कारण बुद्धी जितकी तेजस्वी तितकीच नम्रता सुद्धा तुमच्यात आवश्यक आहे. आर्थिक सुधारण्यासाठी आणि स्थैर्यासाठी हा काळ अनुकूल असेल. फेब्रुवारीच्या मध्यापासून शुक्र आणि चंद्राची युती तुमच्या धनभावावर पडते. यामुळे आर्थिक क्षेत्रात स्थैर्य मिळेल. अचानक आलेले खर्च थांबतील. बचत वाढेल. अडकलेले पैसे मिळतील आणि काहींना नवा इन्कम सोर्स मिळू शकतो. काही कन्या राशी लोकांना या काळात घर, वाहन किंवा मालमत्तेचा योग आहे. गुरुचा प्रभाव तुम्हाला धनप्राप्ती देतो, पण सद्विचाराने वापरण्याची आठवणही करतो. बघा, या काळात तुम्हाला एक सल्ला घ्यायचा आहे की तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक काळजीपूर्वक करा, तरच ती दीर्घकाळ टिकेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कर्जापासून शक्यतो दूर राहा. तसेच प्रेम आणि नातेसंबंध, तसेच या काळात तुमच्यामध्ये कुणी अविवाहित असेल तर त्यांच्यासाठी विवाहाचे योग आहेत. कन्या राशीच्या हृदयासाठी हा काळ सोन्याचा आहे. फेब्रुवारीत चंद्र व शुक्राच्या युतीमुळे प्रेमभाव जागृत होईल. ज्यांचं नातं मागील महिन्यात ताणात होतं ते आता समजुतीच्या प्रकाशात पुन्हा फुलत जाईल. जोडीदाराशी संवाद अधिक गहिरा होईल. काहींना साखरपुडा किंवा विवाहाची गोड बातमी मिळू शकते. एकट्या व्यक्तींना आकर्षक, सुसंस्कृत साथीदार भेटण्याची शक्यता प्रबळ आहे. हा काळ सांगतो जे हरवलं होतं ते परत मिळतील. तुमच्या आयुष्यात प्रेमाचं नवं पर्व सुरू होणार आहे. तसेच या काळात आरोग्य आणि मानसिक शांतता लाभेल. फेब्रुवारीपासून शरीर आणि मन दोनही गोष्टी स्थिरतेकडे जातील.
जानेवारीचा जो ताण आहे तो आता विरघळेल, शारीरिक आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांतता परत मिळेल. झोपेचं वेळापत्रक नियमित ठेवा. सकाळी थोडा योग किंवा प्राणायाम करा. ओम नमः शिवाय किंवा ओम श्री गुरुदेव नमः या जपाने मन शुद्ध ठेवा. तुमचं आरोग्य म्हणजे तुमच्या नव्या प्रवासाचं इंधन आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.